रवींद्र धंगेकरांनी तुमच्यावर जे आरोप केलेले आहेत की घायवाळींचे फोन तुम्हाला येतात आणि तुम्ही तो मेसेज पोहोचवता, काय या आरोपावर? हे त्यांनी योग्य कायदेशीर पद्धतीनं सिद्ध करावं, अन्यथा आपण त्यांना कोर्टात भेटूच. की हे आरोप तुम्ही फेटाळलेले आहेत? 100% फेटाळले. तुम्हाला घायवाळींचा कधी फोन आला होता? कधी त्यांची भेट झालेली? या केस म्हणजे जी काही केस किंवा जो काही आता विषय चाललेला आहे ह्या विषयाशी रिलेटेड किंवा कोणत्याही गुन्हेगारीच्या विषयाशी रिलेटेड मी घायवळच काय कधीच कोणासाठी फोन करत नाही आणि कधीच कोणाचे फोन घेत नाही. याच्यानंतर आता ही कायदेशीर कारवाई तुम्ही करणार म्हणतात दंगेकरांवर, ती कशा पद्धतीने? 2 विषय आहेत की दंगेकरांनी मला म्हणजे मी एक व्यावसायिक आहे, गेल्या 25-30 वर्षापासून मी व्यवसायामध्ये आहे. इम्पोर्ट एक्सपोर्टच्या व्यवसायाबरोबर मायनिंग, रिअल इस्टेट, ॲग्रिकल्चर, फार्मिंग हे सगळे व्यवसाय माझे आहेत. त्यांच्या या अशा बोलण्यानं कुठंतरी माझ्या प्रतिमेला डॅमेज झाल्याचं माझ्या स्टाफकडून, माझ्या व्यावसायिक मित्रांकडून माझ्या लक्षात आलेलं आहे. आणि चुकीचे खोटे घाणेरडे आरोप म्हणजे कुणी करल आणि आम्ही ते बघत बसावं असं होणार नाही. तर मी दादांच्या ऑफिसला कधी कामाला होतो, म्हणजे तुम्ही डायरेक्ट मला कामाला ठेवलेलं आहे, PA म्हणत आहे, म्हणजे मी काय व्यावसायिक आहे का मी कामाला आहे कुठं? तर हे माझ्या प्रतिमेला धक्का बसण्यासारखं आहे. दुसऱ्या बाजूला त्यांनी डायरेक्ट असं समीर पाटील गुन्हेगार असं म्हटले, ते त्यांनी जर सिद्ध नाही केलं कागदपत्रांशी तर तुम्हाला असं खरंच वाटते की मी गप्प बसावं? त्यामुळं मी गप्प तर बसणारच नाही आहे. मी सुरुवात केलेली आहे. काही नियमांच्यामुळं, कोर्टाच्या रेस्ट्रिक्शनमुळं, वकिलांनी सांगितल्यामुळं मी काही गोष्टी अगदी ओपनली बोलू शकत नाही. पुढच्या येणाऱ्या 2-4 दिवसात तुम्हाला मी काय त्यांच्या विरोधात कारवाई केलेली आहे हे कळेलच.